मित्रांनो, फेरफटक्याच्या या विशेष भागात आपण भेट देणार आहोत निसर्गातील एक अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा गैरसमज झालेल्या मित्राला. लहानशी दिसणारी मधमाशी, पण तिचं काम मात्र प्रचंड मोठं आहे. शेतीचं उत्पादन वाढवणं, जैवविविधता टिकवणं आणि शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न देखील देणं, या सगळ्यांमध्ये मधमाशीचं योगदान अनमोल आहे. असं म्हणतात की पैसा, तेल किंवा सोनं यांच्यापेक्षा मधमाशा, झाडं आणि स्वच्छ पाणी यांचं अस्तित्व हे कितीतरी पटींनी बहुमोल आहे. पण अजूनही आपल्या मनात एक प्रश्न कायमच आहे. मधमाशी म्हणजे फक्त डंख देणारा कीटक की शेतकऱ्याचा खरा साथीदार? मित्रांनो, 20 मे हा जागतिक मधमाशी दिन आहे. त्यानिमित्त मधमाशी पालन शेतकऱ्याला कसं पूरक आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर आज आपण एका अभ्यासू आणि अनुभवी शेतकरी मित्राला भेटूया आणि जाणून घेऊया या गोड माशीचं खरं विज्ञान. गुळसुंदे रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ वसलेलं एक छोटंसं पण स्वच्छ, सुंदर आणि टुमदार, जणू चित्रातून उतरलेलं गाव. जुन्या पारंपरिक घरांच्या सानिध्यात आता नवीन आकर्षक बंगल्यांचीही हळूहळू भर पडताना दिसतेय. गुळसुंदे येथील शिवमंदिर श्री सिद्धेश्वर देवस्थान म्हणून ओळखलं जातं. हे सुमारे 700 ते 800 वर्ष जुनं आणि प्राचीन मंदिर आहे. पाताळगंगा नदीच्या काठावर हे मंदिर वसलेलं असून हे स्वयंभू शिवलिंग आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीनं हे इथलं श्रद्धास्थान आहे. परिसरातील शेती ही तितकीच समृद्ध आणि जिवंत आहे. छोट्याशा जमिनीतही नवनवीन प्रयोग करत इथले शेतकरी आपली ओळख निर्माण करत आहेत. अशाच या प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी एक म्हणजे श्री मिनेश गाडगीळ. नमस्कार, मी मिनेश गाडगीळ. हे माझं गुळसुंदे म्हणून गाव आहे, रायगड जिल्ह्यातलं पनवेल तालुका. आणि मला महाराष्ट्र राज्य कृषीभूषण सेंद्रिय शेतीचा 2019चा पुरस्कार मिळाला आहे आणि वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार 2025चा मिळाला आहे. मी माझ्या इथे नाविन्यपूर्ण अशी भाताची लागवड केलेली होती, ज्याच्यामध्ये पिगमेंटेड राईस असं आपल्याला म्हणता येईल की कलरफुल राईस ज्याला म्हणतात, जे ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, पर्पल आहे, रेड, ब्लॅक बर्मा अशा पद्धतीचे मी तांदूळाची लागवड ह्या माझ्या शेतात मी इथे केलेली होती. त्यानंतर कलरफुल कलिंगड म्हणजे वरून हिरवं आणि आतमध्ये पिवळं किंवा वरून पिवळं आतमध्ये लाल, त्यानंतर स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट अशा पद्धतीची नाविन्यपूर्ण पिकं मी माझ्या या शेतात घेतले. आणि त्याच्याबरोबरीने मी आता मधमाशी पालन पण छोट्या प्रमाणात चालू केले आणि त्याची एक पेटी मी या ठिकाणी मधमाशांची ठेवलेली आहे. जनरली मधमाशा मध संकलन ज्या करतात त्याच्यामध्ये आग्या मोहळ, फुलोरा माशी, सातेरी माशी आणि डंक रहित माशी म्हणजे ज्याला स्टिंगलेस बी आपण म्हणतो, अशा प्रकारच्या ह्या मधमाशा मध गोळा करण्याचं काम करत असतात. साधारण 70% मधमाशी पालन हे इतर राज्यामध्ये होतं, म्हणजे बिहार आहे, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि फक्त 1.38 एवढं % महाराष्ट्र राज्यामध्ये हे मधमाशी पालन होतं. तर ही एक शोकांतिका आहे, कारण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे शेती होते परंतु मधमाशी पालनाला तेवढं महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे. आता हे स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ज्या कामकरी माशा असतात त्यांचं काम वेगळं आहे, राणी माशीचं काम वेगळं आहे, दाई माशी त्याच्यामध्ये त्याचं वेगळं आहे. आता ह्याच्यामध्ये राणी माशी असते ती अंडी टाकण्याचं काम करते आणि अंडी पुढे अळी आणि कोश आणि त्याप्रमाणे नंतर पूर्ण स्वरूपात विकसित झालेली माशी असं त्याचं स्वरूप असतं. कामकरी माशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीचं काम आतमध्ये करत असतात. त्याच्यामध्ये आता पोळ्याची आतमध्ये स्वच्छता करणं, त्यानंतर मेण जे सिक्रेशन झालेलं आहे त्या मेणाच्या पासून पोळ्याची बांधणी करणं किंवा दुरुस्ती करणं अशा प्रकारचं काम हे करत असतात. त्यानंतर पंख आतमध्ये फडफडावण्याचं काम करतात, ज्याच्यामुळे पोळ्याचं तापमान हे मेंटेन राहतं. त्यानंतर त्याच्यामध्ये दाई माशी जी असते ती राणी माशीला एक आपण रॉयल जेली म्हणतो, ती रॉयल जेली फीड करण्याचं काम करत असते. त्यानंतर ह्या माशा बाहेरून जाऊन मध गोळा करण्याचं पण काम करत असतात.
किंवा ह्या ठिकाणी ते सुरक्षा रक्षकासारखं पण काम करत असतात. इथे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एक लेअर त्या माशांचं असतं आणि बाहेरून जी मध घेऊन येणारी माशी आहे त्याचा गंध ह्या माशा तपासतात आणि त्यानंतरच त्याला एंट्री देतात. म्हणजे दुसऱ्या पोळ्यातली समजा माशी ह्या पोळ्यात येत असेल तर ती त्याला एंट्री देणार नाही किंवा दुसऱ्या कीटकाला पण एंट्री देणार नाही. अशा पद्धतीने संरक्षण करण्याचं ह्या पोळ्याचं काम पण ह्या माशा करत असतात. आणि ह्या माशा ज्या वेळेला बाहेरून मध घेऊन येतात किंवा परागकण घेऊन येतात त्यावेळेला त्या घेऊन आल्यानंतर आतमध्ये एक ठराविक पद्धतीचा नाच त्या माशा करत असतात. म्हणजे 8 आकडा असतो त्या प्रकारात त्या नाच काम करतात आणि त्याच्यावरनं काय कळतं तर कुठल्या फुलावरनं त्या मध घेऊन आलेले आहेत हे इतर माशांना कळतं आणि पोळ्यापासून त्यांचं एक्झॅक्ट अंतर किती ठिकाणी ते फुलावर आहे हे पण त्यातनं कळतं. आणि अशा पद्धतीचं हे सगळं संशोधन कार्ल वॉन फ्रिश असं हे शास्त्रज्ञ होते त्यांनी केलेलं होतं आणि त्यांना 1973चं या संदर्भातलं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आता ह्या मधमाशा असतात त्यांना पोलन एक लागतात आणि नेक्टर लागतात. तर मग त्या दृष्टीने आपल्याकडे पिकांची लागवड असणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्या कशावरती आपला उदरनिर्वाह करू शकतात किंवा मध संकलन पोलन हे कशामधनं घेऊ शकतात तर त्याच्यामध्ये कलिंगड आहे, सूर्यफूल आहे, कांदा आहे, त्यानंतर मुळाचं जे काही बियाणं वरती येतं त्याच्यातनं पण त्यांना भरपूर फुलं येतात, त्यातनं मध मिळू शकतो. त्यानंतर आपल्याकडे भात, ज्वारी, बाजरी ह्याच्यातून त्यांना पोलन मिळतात. किंवा ज्या वेळेला ह्या ठिकाणी इतर पीक नसेल म्हणजे साधारण हा हंगाम असतो उन्हाळ्याचा त्यावेळे आपल्याकडे इतर झाडांची त्याच्यासाठी आर्टिफिशियल लागवड करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना त्यांचं अन्न मिळेल. ज्याच्यामध्ये इथे आपण लागवड केलेली हे टिकोमा आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर हे टिकोमा फ्लावर्स आहेत, ह्याच्यातनं त्यांना भरपूर मध उपलब्ध होतो. त्यानंतर तुळशीची फुलं आहेत, त्यानंतर स्टॅचे टॅरेफेटा असं एक हे वनस्पती आहे, असं त्याला निळ्या रंगाचं असं फूल येतं आणि त्यातनं पण त्यांना मध मोठ्या प्रमाणात मिळतो. नंतर हेमेलिया फ्लावर आहे, नंतर रेड जट्रोपा आहे, नंतर टिकोमा येलो आहे. अशा प्रकारच्या फुलांची पण आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे जेणेकरून भाजीपाला इतर वेलवर्गीय पिकं किंवा वांगी, टोमॅटो, मिरची यासारखी फुलं, कलिंगड आहे, स्ट्रॉबेरी आहे, हा हंगामापुरतीच ही फुलं त्यांना मिळू शकतात मधासाठी. पण इतर आपलं ज्या वेळेला शेतीचा हंगाम नसतो त्यावेळे आजूबाजूला ही जे आपण फुलं झाडं लावली तर त्यांना पूर्ण वेळ त्याचं अन्न मिळू शकतं. आता मधाचा आपण जर विचार केला तर मध हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे आता ह्याच्यावरती संशोधन असं चालू आहे ज्याच्याप्रमाणे कॅन्सर, डायबेटिक्स, नंतर हाय ब्लड प्रेशर ह्या सगळ्या आजारांवर ह्याचा मधाचा सेवन केल्यामुळे उपयोग होतो. तसंच डिप्रेशनवर ह्याचा उपयोग होतो. पचनशक्ती खूप सुधारते, इम्युनिटी वाढते आणि त्यानंतर ओमेगा फॅटी ॲसिड असा एक घटक ह्या मधामध्ये असतो, तो पण शरीराला खूप उपयोग आहे. त्याबरोबरच प्रोटीन पण मधामधून आपल्याला मिळू शकतात. हे झालं शरीराच्या दृष्टीने. आणि शेतीच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर सध्या परागीभवन शेतामध्ये होणं फार गरजेचं आहे. ज्याचं असं आपल्याला सांगता येईल की आमच्याकडे भात शेती आहे. भात शेती करत असताना भात हे आमच्याकडे परागीभवन व्यवस्थित न झाल्यामुळे पोचं भात होतं, म्हणजे तो दाणा हा भरला जात नाही आणि त्यामुळे उत्पादनात खूप घट होते. पण मधमाशी पालन आपण केल्यामुळे परागीभवन फार मोठ्या प्रमाणात होतं आणि हे पोचं भात म्हणजे हा रिझल्ट माझ्याकडे पण मला दिसला. आधी खूप पोचं भात येत होतं, पण मी ही पेटी ठेवल्यानंतर परागीभवन उत्तम प्रकारे चालू झाल्यामुळे पोचं भाताचं प्रमाण हे फार कमी झालं. म्हणजे थोडक्यात परागीभवन व्यवस्थित जर झालं आपल्या शेतात तर उत्पादनात वाढ होऊ शकते. म्हणजे शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणं फार गरजेचं आहे. साधारण 1 वर्षामध्ये ही 5 किलो मध आपल्याला एका पेटीपासून मिळू शकते आणि राणी माशीचं लाईफ जे आहे ते 3 ते 4 वर्ष आहे. म्हणजे साधारण 15 ते 20 किलो इतका मध एका पेटीपासून आपल्याला मिळू शकतो. आणि त्या मधाबरोबरच आपल्याला परागीभवन आपल्या शेतात वाढून उत्पादनात पण वाढ होऊ शकते. त्यामुळे एक व्यावसायिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून शेतकऱ्यांनी आता मधमाशी पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, मधमाशी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं 2023 पासून मधुमित्र मधुसखी पुरस्कार योजना सुरू केली आहे. त्याचप्रमाणे राज्यात मधमाशी पालनाला चालना देण्यासाठी मंडळाच्या मध संचालनालयातर्फे प्रशिक्षण, जनजागृती मेळावे, मधमहोत्सव, मधाचे गाव योजना आणि मधुमित्र मधुसखी हे पुरस्कार असे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे मध उत्पादन वाढीसोबतच
निसर्ग संवर्धन, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. मित्रांनो, आजचा फेरफटका आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आपण आपला हा फेरफटका कार्यक्रम आवर्जून पाहत आहात. तो आपल्याला आवडत देखील आहे, कारण आपल्या प्रतिक्रिया खूप बोलक्या असतात. त्यामुळं आम्हाला नवनवीन विषय घेऊन यायला, आपल्या भेटीला येण्याचं प्रोत्साहन मिळतं. म्हणूनच मित्रांनो, आपण आपला हा फेरफटका चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. तर मित्रांनो, परत लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. नमस्कार.